बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं होतं की कोलाइड्स म्हणजे काय. नॅचरल फिनॉमिनाजमध्ये आपल्याला कुठे कोलाइड्स ऑब्झर्व होतात, कोलाइडल सिस्टीम कुठे ऑब्झर्व होती. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्सचं क्लासिफिकेशन, आणि त्याच्यामध्ये आपण बघितलेत की कोलाइडच्या क्लासिफिकेशनच्या 3 वेज आहेत. ओके, 3 डिफरंट मेथड्स आहेत. तर त्यातली आपण फर्स्ट मेथड डिस्कस केली होती. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे सेकंड मेथड. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स based on affinity, त्यालाच आपण इंटरॅक्शन म्हणतो, affinity or interaction. Classification of colloids based on affinity or interaction of phases. मग मला सांगा, कोलाइड्समध्ये कोणत्या कोणत्या फेजेस असतात, काय म्हणत असतो त्याला. एक असते डिस्पर्स फेज आणि एक असते डिस्पर्जन मीडियम. डिस्पर्स्ड फेज and second one is dispersion medium. डिस्पर्स फेज, डिस्पर्जन मीडियम ह्या दोघांची मिळून कोलाइडल सिस्टीम बनत असते, ते तुम्हाला माहिती आहे. डिस्पर्स फेज स्मॉल प्रपोर्शनमध्ये असतो आणि डिस्पर्स फेज लार्ज प्रपोर्शनमध्ये असतो. मग आता हे दोघांची मिळून जर डिस्पर्स फेज, डिस्पर्जन मीडियम ह्यांच्यापासून जर कोलाइडल सिस्टीम बनत असेल, तर ह्यांच्या दोघांमध्ये ॲफिनिटी किती आहे, इंटरॅक्शन कसं होतं आहे, तर मग ह्या बेसिसवर, ॲफिनिटी आणि इंटरॅक्शनच्या बेसिसवर 2 टाईप्स पडलेत. एक आहे लायोफोबिक आणि एक आहे लायोफिलिक. मग ह्याच्या बेसिसवर, ह्यांच्या इंटरॅक्शन आणि ॲफिनिटीच्या बेसिसवर, इंटरॅक्शन आणि ॲफिनिटीच्या बेसिसवर कुठले 2 टाईप्स पडलेत, लायोफिलिक and second one is लायोफोबिक. ठीक आहे, लायोफिलिक आणि लायोफोबिक म्हणजे काय वगैरे आता आपण 1 बाय 1 ते बघणार आहोत. डिफरन्स आहे लायोफोबिक कोलाइड्स म्हणजे काय आणि लायोफिलिक कोलाइड्स म्हणजे काय. आता बघा, लायोफिलिकमध्ये डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यांची टुवर्ड्स इच अदर जी पण ॲफिनिटी आहे ती ग्रेट ॲफिनिटी आहे. म्हणजे हे दोघं एकमेकांकडे काय होतात की खूप जास्त ॲट्रॅक्ट होतात असं म्हणू शकतो, किंवा टुवर्ड्स इच अदर त्यांची ॲफिनिटी आहे, ते एकमेकांमध्ये मिक्स होतात. ते डेफिनेटली नॉट युनिफॉर्मली नाही मिक्स होणार, कारण आपण कोलाइड्स बघतोय अँड कोलाइड्स आर द एक्झाम्पल ऑफ हेट्रोजेनियस मिक्सिंग. सो ते एकमेकांमध्ये डिस्पर्ज होत असतात आणि त्या डिस्पर्जनमध्ये त्यांची ॲफिनिटी कशी आहे, टुवर्ड्स इच अदर ग्रेट आहे. तर जनरली डिस्पर्जन मीडियम काय आहे, तर लिक्विड आहे. तर मग आपण लायोफिलिकला काय म्हणत असतो, लिक्विड लविंग. ओके, म्हणजेच डिस्पर्जन मीडियम आणि डिस्पर्स फेज ह्यांच्यामध्ये ग्रेट ॲफिनिटी आहे. दे आर द लिक्विड लिव्हिंग. डिस्पर्स फेज जी आहे ती जनरली सॉलिड असू किंवा गॅस असू शकतो. तर सॉलिड हा जो आहे, डिस्पर्स फेज जो आहे तो लिक्विड लिव्हिंग आहे. म्हणजेच त्या दोघांमधली जी ॲफिनिटी आहे ती ॲफिनिटी कशी आहे, तर ग्रेट ॲफिनिटी आहे. तर मग लायोफिलिकमध्ये आपण काय लिहित असतो बघा, डिस्पर्स फेज अँड डिस्पर्जन मीडियम ह्यांची टुवर्ड्स इच अदर ग्रेट ॲफिनिटी आहे. टुवर्ड्स इच अदर ग्रेट ॲफिनिटी आहे. ग्रेट ॲफिनिटी किंवा टुवर्ड्स इच अदर ते दोघं चांगले इंटरॅक्ट होतात. ते हा झाला फर्स्ट पॉईंट. इकडे लायोफोबिकवाल्यांना आपण म्हणत असतो लिक्विड हिटिंग.
फोबिक म्हणजे बघा की डर, एखाद्या गोष्टीची भीती वाटणं, त्याला आपण फोबिक म्हणत असतो. काही जण बघा असं म्हणत असतात की यार नको, मला ना हाईटचा फोबिया आहे. हाईटचा फोबिया आहे म्हणजे काय तर उंचावर गेल्यावर भीती वाटते किंवा उंचीवर जास्त जाऊ शकत नाही. मग असे जे लोक असतात ह्यांना ट्रेकिंग म्हणा किंवा ते झोक्यामध्ये पाळण्यामध्ये बसणं, ते बिलकुल त्यांना आवडत नाही किंवा ती गोष्ट ॲडव्हेंचर ते करत नाहीत. काही जण म्हणतात की आपल्याला वॉटर फोबिक आहे मी, मला पाण्याची भीती वाटते. मग असे जे लोक असतात ते समुद्रावर कधी फिरायला जात नाहीत किंवा मग त्यांना स्विमिंगची भीती वाटत असते. सो ह्याला आपण म्हणत असतो की डर. मग जी गोष्ट आपल्याला आवडत नाही तिच्यासोबत आपण तेवढं इंटरॅक्ट होतो का, तर डेफिनेटली नाही होत. सपोज एखाद्याला एखादी गोष्ट ती आवडत नसेल तर त्या गोष्टीसोबत त्याचं इंटरॅक्शन फार कमी असेल. फॉर एक्झाम्पल जर एखादा खूप ॲनिमल लव्हर आहे, ठीक आहे, आणि प्रचंड ॲनिमल्सवर प्रेम आहे त्या व्यक्तीचं, तर त्या व्यक्तीची टुवर्ड्स ॲनिमल ॲफिनिटी, टुवर्ड्स ॲनिमलसोबतचं इंटरॅक्शन खूप जास्त असतं. म्हणजे त्याच्या घरात कुत्री मांजरी पाळलेली असतात आणि कुत्री मांजरी वगैरे ह्या पाळीव प्राण्यांवर वगैरे प्रचंड काय असतं तर प्रेम असतं. मग तिथे त्यांची ॲफिनिटी कशी असणार आहे, इंटरॅक्शन तिथं कसं असणार आहे, ग्रेट ॲफिनिटी किंवा ग्रेट इंटरॅक्शन असणार आहे. फॉर एक्झाम्पल ज्याला प्राणी वगैरे आवडत नाहीत किंवा असं त्या प्राणी वगैरे त्यांची भीती वाटते, साधं कुत्रं जरी असेल तरी ते कुत्र्याची वगैरे भीती वाटते, असतात असे लोक. मग अशा लोकांना हे पाळीव प्राणी वगैरे पाळलेले वगैरे पण आवडत नाहीत. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो की त्या गोष्टीची भीती आहे. मग इथं कशाची भीती असते, डिस्पर्स फेज जी सॉलिड असते त्याला लिक्विडची भीती असते, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो, लिक्विड हेटिंग म्हणत असतो. ठीक आहे. मग इथं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला नेहमी, लिक्विड हेटिंग. हेटिंग जिथं शब्द येईल तिथं तुम्हाला फोबिक हा वर्ड वापरायचा आणि जिथे ग्रेट ॲफिनिटी असेल तिथे तुम्हाला फिलिक हा शब्द वापरायचा. ह्याच्या आधी बघा तुम्ही इलेक्ट्रोफाईल हा शब्द ऐकला असेल. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन लविंग, फाईलचा मिनिंग काय होत असतो, लविंग. मग लायोफिलिक म्हणजे लिक्विड लविंग आणि लायोफोबिक म्हणजे काय असतं तर लिक्विड हेटिंग असतं. मग जे पण लिक्विडला हेट करतात त्यांची ॲफिनिटी कशी असणार आहे, टुवर्ड्स इच अदर खूप कमी असणार आहे. डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यांची टुवर्ड्स इच अदर काय आहे, टुवर्ड्स इच अदर नो ॲफिनिटी, टुवर्ड्स इच अदर नो ॲफिनिटी, नो ॲफिनिटी. त्यांचं इंटरॅक्शनच होत नाही. कुणाचं, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियमचं. का बरं इंटरॅक्शन होणार नाही, बिकॉज जी डिस्पर्जन मीडियम आहे आणि डिस्पर्स फेज आहे ते दोघं एकमेकांना हेट करतात आणि जर एकमेकांना हेट होत असेल तिथे तर तिथे मिक्सिंग होईल का, कोलायडल सिस्टीम तिथे इझिली फॉर्म होत नाही. तर आता आपल्याला डिफरन्स पण बघायचा आहे. मग इकडे काय आहे, नो ॲफिनिटी बिटवीन डिस्पर्स फेज अँड डिस्पर्जन मीडियम, त्याला आपण लायोफोबिक म्हणणार. आणि जर लायोफिलिक लिहायचे असेल तर काय डेफिनेशन लिहिताल, बुकमध्ये तुमच्या डेफिनेशन दिली आहे. अ कोलायडल सिस्टीम, डेफिनेशन मी तुम्हाला सांगते समजून घ्या. अ कोलायडल सिस्टीम इन विच डिस्पर्स फेज, पार्टिकल्स ऑफ डिस्पर्स फेज हॅव अ ॲफिनिटी. डिस्पर्स फेजचे जे पार्टिकल्स आहेत त्यांना जर ॲफिनिटी असेल, त्यांना जर अट्रॅक्टेड वाटत असेल टुवर्ड्स डिस्पर्जन मीडियम, तर त्याला आपण बोलत असतो लायोफिलिक कोलाइड्स. आणि ह्याच्याच अपोजिट डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्या दोघांचा एकमेकांकडे 36चा आकडा आहे. म्हणजे ते दोघं एकमेकांच्या विरोधात आहेत, हेट करतात. तर मग ते इझिली तिथं मिक्स वगैरे होतात का, तर नाही होत. मग त्या कोलायडल सिस्टीमला आपण म्हणत असतो लायोफोबिक. मग फर्स्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, फर्स्ट पॉईंट ऑफ डिफरन्स कळलाय का, लेट मी नो. लायोफिलिक कशाला म्हणणार आणि लायोफोबिक कशाला म्हणणार. येस मॅम. येस मॅम. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा की लायोफिलिक जे आहेत, सेकंड पॉईंट ऑफ डिफरन्स, दे आर इझिली फॉर्म, दे आर इझिली फॉर्म. आता लायोफिलिकवाले इझिली फॉर्म होतात. का बरं इझिली फॉर्म होतात, कारण त्यांची टुवर्ड्स इच अदर ग्रेट ॲफिनिटी आहे.
सो त्यांना त्यांच्यापासून कोलायडल सिस्टीम बनवण्यासाठी आपल्याला जास्त एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियम ऑलरेडी एकमेकांसोबत इंटरॅक्ट करतात आहे. ऑलरेडी ते दोघं मिळून एक कोलायडल सिस्टीम फॉर्म करतात आहे, म्हणजे ते इझिली फॉर्म होतात. ठीक आहे. आता ज्या गोष्टीबद्दल आपल्याला अट्रॅक्शन असतं किंवा ज्या गोष्टीसोबत आपलं इंटरॅक्शन होत असतं, फॉर एक्झाम्पल की काही काही लोकांसोबत तुमचं फार इझिली इंटरॅक्शन वगैरे होतं, मग त्यांच्यासोबत तुमचा बॉन्ड हा इझिली फॉर्म होतो. तिथं काही तुम्हाला स्पेशल एफर्ट्स वगैरे घ्यावे लागत नाहीत. ऑर्गॅनिकली नॅचरली तो बॉन्ड फॉर्म होतो. का तर ऑलरेडी तुमची वेवलेंथ जी म्हणतो, विचारांची वेवलेंथ जी असते ती मॅच होत असते. मग त्याला आपण काय म्हणणार आहोत, तिथं इझिली एखादा बॉन्ड फॉर्म होतो. मग सेम म्हणजेच माझं नेहमी तुम्हाला हा कन्सर्न असतो की जी पण केमिस्ट्री डे टू डे लाईफमध्ये लोकांसोबतची किंवा लोकांसोबत असलेली आपली केमिस्ट्री आणि सायन्समधली केमिस्ट्री बऱ्याच वेळा मॅच होत असते. आता बघा, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यांची टुवर्ड्स इच अदर ग्रेट ॲफिनिटी आहे. ते दोघं टुवर्ड्स इच अदर वर्क करू शकतात. ते दोघं टुवर्ड्स इच अदर इंटरॅक्ट होतात. डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियम एकमेकांसोबत जर इंटरॅक्ट होत असतील तर त्यांना बनवणं काय आहे तर इझिली फॉर्म करणं, आपण ते इझिली फॉर्म करू शकतो. म्हणजेच लायोफिलिक कोलायडल सिस्टीम जी आहे, लायोफोबिक कोलायडल सोल्युशन्स जे आहेत ते आपण इझिली फॉर्म करू शकतो. आणि ह्याच्याच अपोजिटवाला सेकंड पॉईंट आहे की इकडे लायोफोबिकवाले दे आर फॉर्म ओनली बाय स्पेशल मेथड. ठीक आहे. ह्याच्यासाठी अजून एक छान एक्झाम्पल आहे बघा. सपोज तुम्हाला म्हणजे इनबिल्टच जर सुरुवातीपासून तुम्हाला मॅथ्स हा सब्जेक्ट असू द्या, जर तो आवडत असेल तर तो मग तुम्हाला इझी वाटत जातो. ठीक आहे. पण जर एखादा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला अवघड वाटतो, ठीक आहे, तो अवघड नसतो, बट जर तो तुम्हाला अवघड वाटतो तर तिथं तुम्हाला जास्त काय घ्यावे लागते, स्पेशल एफर्ट्स घ्यावे लागतात. तेव्हा कुठं तो सब्जेक्ट थोडाफार सोपा वगैरे वाटणार आहे. मग तसंच इथं पण आहे. डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यांचा दोघांचा टुवर्ड्स इच अदर 36चा आकडा आहे. ते दोघं एकमेकांसोबत बिलकुल इंटरॅक्ट करत नाहीत. आणि ते जर दोघं बिलकुल इंटरॅक्ट करत नसतील तर त्यांना मिक्स करून एखादी कोलायडल सिस्टीम बनवणं सोपं असणार आहे का, तर डेफिनेटली नॉट. आता समजा तुम्हाला तुमच्यासोबत एखादी प्रोजेक्ट करायला एखादी पर्सन दिली, एखादी व्यक्तीसोबत तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करायला लावला आहे आणि त्या व्यक्तीचा तुमचा जर 36चा आकडा असेल तर तिथं तो प्रोजेक्ट होणार आहे का, नाही होणार. म्हणजे तो प्रोजेक्ट बनवण्यासाठी कमीत कमी मग तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील आणि मग तेव्हा कुठं जाऊन तो प्रोजेक्ट बनेल. पण ठीक आहे, तुम्हाला असा प्रोजेक्ट पार्टनर दिला आहे ज्याच्यासोबत तुमचं रोजचं इंटरॅक्ट होतं, रोज तुम्ही बोलत वगैरे असता, तर इझिली तिथं तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवून टाकताल. कळालं आहे मग हा सेकंड पॉईंट. डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियम एकमेकांकडे अट्रॅक्टेड नाही आहेत, एकमेकांसोबत त्यांची ॲफिनिटी नाहीच आहे, त्याच्यामुळं त्यांना बनवणं कसं असणार आहे, हार्ड असणार आहे, डिफिकल्ट असणार आहे. आणि मग त्यांना बनवण्यासाठी आपल्याला काय करावी लागते, एक स्पेशल मेथड तिथं यूज करावी लागते. तेव्हा कुठे लायोफोबिक कोलाइड्स फॉर्म होतात आणि ह्याच्या अपोजिट आहेत लायोफिलिकवाले. क्लिअर आहे सेकंड पॉईंट? सांगा. Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. ओके. नेक्स्ट आहे बघा आता की लायोफोबिकवाले जे असतात ते रिव्हर्सिबल इन नेचरचे असतात. ओके, वेट. लायोफोबिकवाले जे असतात ते रिव्हर्सिबल इन नेचर असतात आणि इकडे लायोफोबिकवाले ना इरिव्हर्सिबल इन नेचर असतात. आता रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल कोणत्या मॅनरनी बघा, म्हणजे आपण लायोफोबिकवाले जे आहेत, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यांची टुवर्ड्स इच अदर खूप जास्त ॲफिनिटी आहे.
बट स्टील आपण त्यांना सेपरेट करू शकतो. बट आपण सेपरेट केलं ना तर ते पुन्हा रिमिक्स होऊन जातात. म्हणजेच त्यांचं नेचर कसं आहे, रिव्हर्सिबल आहे. सेपरेशन होणार पण पुन्हा मिक्स होणार, सेपरेट होतात ते पुन्हा मिक्स होतात, ते सेपरेट होतात पुन्हा मिक्स होतात. सो इट इज अ ड्युएल नेचर, रिमिक्सिंग पुन्हा होतीये. म्हणजेच हे रिव्हर्सिबल नेचर आहे. असं नाही होत की एकदा सेपरेट झाले की मग पुन्हा ते मिक्सच होत नाहीत. ते पुन्हा पुन्हा मिक्स होत राहतात एकमेकांमध्ये. का बरं? कारण डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यांची टुवर्ड्स इच अदर अ ग्रेट ॲफिनिटी आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्हाला घरातल्यांना नाही का, प्रत्येकाला घरातले सांगतच असतात की म्हणजे XYZ मित्रासोबत तू राहू नको, सांगत असतात काय काय गोष्टी, किंवा XYZ मैत्रिणीसोबत तू राहू नको बोलत जाऊस, ती काय आम्हाला योग्य वाटत नाही. बट स्टील आपण घरच्यांना असं दाखवतो की हां 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 ठीक आहे नाही बोलणार वगैरे वगैरे. पण परत आपण काय करतो, बोलतोच. कारण आपला आणि त्या मित्राचा, फ्रेंडचा बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग असतो. म्हणजेच हे रिव्हर्सिबल नेचर झालं. सेपरेट होतंय असं दाखवायचं, पुन्हा रिमिक्स व्हायचं, सेपरेट व्हायचं असं दाखवायचं, पुन्हा मिक्स व्हायचं. मग आता पुन्हा पुन्हा आपण मग अशा लोकांसोबत का कॉन्टॅक्टमध्ये राहतो? कारण त्यांच्या आपल्यामध्ये एक स्ट्रॉंग ॲफिनिटी असते, स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं. म्हणून कधी कधी आपण घरच्यांचं नाही ऐकत, विच इज अ टोटली रॉंग थिंग. ऑब्व्हियसली घरचे जे सांगतात ते 100% ऐकलंच पाहिजे. ठीक आहे. मग इथे काय होतं, रिव्हर्सिबल नेचर असतं. आणि इकडे डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम हे आधीच एकमेकांमध्ये मिक्स होत नसतात, आधीच त्यांची टुवर्ड्स इच अदर काहीच ॲफिनिटी नसते. कसं तरी त्यांना काय केलेलं असतं, स्पेशल मेथड वगैरे यूज करून तिथं त्यांना मिक्स केलेलं असतं. आणि आता का त्यांना सेपरेट जर केलं तर पुन्हा ते रिमिक्स होतील का? तर डेफिनेटली ते रिमिक्स होणारच नाहीत. का? कारण डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियम ऑलरेडी त्यांची टुवर्ड्स इच अदर झिरो ॲफिनिटी आहे, काहीच ॲफिनिटी नाही आहे. त्याच्यामुळं मग तिथं रिमिक्सिंग पॉसिबल आहे का? तर नाही. एकदा का सेपरेशन झालं, डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियम जर सेपरेट झाली तर ती परमनंटली काय होते, सेपरेट होत असते. इकडं पुन्हा रिमिक्सिंगचे चान्सेस नसतात. कळालं आहे का हा रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबलचा पॉईंट? रिव्हर्सिबल म्हणजे बोथ डायरेक्शनल, सेपरेशन होतंय पुन्हा मिक्सिंग होतंय, सेपरेशन होणार पुन्हा मिक्सिंग होणार, डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियमचं. तसं इरिव्हर्सिबलमध्ये नसतं. डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम जर एकमेकांपासून सेपरेट जर झाली तर ती परमनंटली काय होत असते, सेपरेट होत असते. पुन्हा ते मिक्स होणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये टुवर्ड्स इच अदर काहीच ॲफिनिटी नाही आहे, झिरो ॲफिनिटी आहे. सो थर्ड पॉईंट क्लिअर झाला आहे. आता फोर्थ पॉईंट आहे बघा, दे आर सेल्फ स्टॅबिलायझर्स. लायोफिलिकवाले काय असतात, सेल्फ स्टॅबिलायझर्स असतात. दे आर सेल्फ स्टॅबिलायझर. इकडे आपण म्हणतो दे आर अनस्टेबल. देच्या ऐवजी ना धिस हा वर्ड वापरा. असं काय नाही, दे वापरला तरी पण चालू शकतं, बट धिस इज मोर करेक्ट. These are unstable and required traces of stabilizer. बघा आता लायोफिलिकवाले सेल्फ स्टॅबिलायझर असतात. का बरं? पुन्हा पुन्हा रिझन तेच आहे, कारण डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियम एकमेकांशी टुवर्ड्स इच अदर ग्रेट ॲफिनिटी असल्यामुळं त्यांना ते मिक्स झाल्यानंतर स्टॅबिलिटी ते स्वतःच प्रोव्हाइड करत असतात एकमेकांना. म्हणजेच ते दोघं एकमेकांना स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करत असतात, म्हणून त्यांची टुवर्ड्स इच अदर काय असते, ॲफिनिटी जास्त असते. आता इकडे फोबिकवाले एकमेकांमध्ये मिक्स होत नसतात, टुवर्ड्स इच अदर त्यांची ॲफिनिटी तेवढी जास्त नसते.
मग ते ऑलरेडी काय होतात तर अनस्टेबल असतात आणि मग त्यांना स्टॅबिलिटी करण्यासाठी, त्यांना स्टॅबिलिटी देण्यासाठी बाहेरून आपल्याला काही केमिकल्स, कंपाऊंड्स ॲड करावे लागतात. म्हणून तिथं मी पुढं काय लिहिलं आहे, रिक्वायर्ड ट्रेसेस ऑफ स्टॅबिलायझर. म्हणजेच त्याला आपण बाहेरून जो कंपाऊंड ॲड करतो, जो त्या सिस्टीमला स्टॅबिलिटी द्यायचं काम करतो, मग तो कंपाऊंड आपण स्मॉल अमाऊंटमध्ये ॲड करतो, म्हणून तिथं ट्रेसेस हा वर्ड वापरलेला आहे. ठीक आहे. मग 4th पॉईंट कळाला आहे का, की लायोफिलिकवाले ऑलरेडी स्टेबल असणार आहेत, ते सेल्फ स्टॅबिलायझर्स आहेत. ठीक आहे. तिथं तुम्हाला बाहेरून एखादा कंपाऊंड वगैरे ॲड करायची गरज नाही. डिस्पर्स फेज, डिस्पर्जन मीडियम ह्यांची टुवर्ड्स इच अदर ग्रेट ॲफिनिटी असल्यामुळं तिथं तुम्हाला काय करायची गरज नाही आहे, बाहेरच्या एखाद्या स्टॅबिलायझरची गरज नाही आहे. ते सेल्फ स्टॅबिलायझर्स आहेत. पण इकडे काय होतं आहे की त्या डिस्पर्स फेस, डिस्पर्जन मीडियमची टुवर्ड्स इच अदर ग्रेट ॲफिनिटी नसल्यामुळं बाहेरून थोडेसे स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करणारे सबस्टन्स ॲड करावे लागतात. 3rd आणि 4th पॉईंट क्लिअर झालाय का सगळ्यांना? लेट मी नो. Yes, ma'am. ओके. आता पुढचा पॉईंट आहे, त्याच्यासाठी आपल्याला एक कन्सेप्ट लागते आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे कोॲग्युलेशन. तर आता आधी ती कन्सेप्ट मी समजून सांगते इकडे नेक्स्ट पेजवर कुठंतरी, आणि मग आपण तो पॉईंट लिहूयात. बघा आता, कोॲग्युलेशन त्यालाच प्रेसिपिटेशन पण असं म्हणतात. बघा आता, सपोज हे बिकर आहे आणि हे ब्लॅक कलरचे जे डॅश डॅशनी मी लाईन काढते, हे ब्लॅक कलरचे काय आहेत तर सगळे डिस्पर्जन मीडियम आहे. ओके. ही ब्लॅक कलरची आहे डिस्पर्जन मीडियम. आता इथे मी रेड कलरचे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स ड्रॉ करते. हे स्मॉल स्मॉल रेड कलरचे जे पार्टिकल्स आहेत ते डिस्पर्स फेजचे पार्टिकल्स आहेत आणि ते सॉलिड स्टेटमध्ये आहेत. आणि तुम्हाला मी ब्लॅक कलरचे जे डिस्पर्जन मीडियम आहे, जनरली डिस्पर्जन मीडियम ही लिक्विड स्टेटमध्ये आहे. ओके. मग आता कोॲग्युलेशन म्हणजे काय बघा, हे जे स्मॉल स्मॉल सॉलिडचे पार्टिकल्स आहेत, ह्या स्मॉल स्मॉल पार्टिकल्सचं ॲग्रिगेशन किंवा कंबाईन जे होण्याची कॅपॅसिटी आहे, हे जे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स आहेत हे काय होत जातात, ॲग्रिगेट होतात. स्मॉल सॉलिड पार्टिकल्स ॲग्रिगेट जर झाले तर त्याच्यापासून एक न्यू सॉलिड स्ट्रक्चर तयार होतं, न्यू सॉलिड स्ट्रक्चर फॉर्म. अँड ही जी प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, कोॲग्युलेशन. काय होतंय बघा, हे जे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स आहेत हे सगळे ॲग्रिगेट झाले. ॲग्रिगेट होणं म्हणजे एकत्र आले, तर त्यांच्यापासून काय बनणार आहे, एक लार्ज सॉलिडचा मॉलिक्यूल बनणार आहे. आता इथे मी तो लार्ज सॉलिडचा मॉलिक्यूल असा दाखवते. हा लार्ज सॉलिडचा मॉलिक्यूल, अरे यार याच्यात काय प्रॉब्लेम असतो सर्कलचा, आपण असा काढूयात एवढाच. हां, लार्ज सॉलिडचा मॉलिक्यूल तयार झाला. मग ही जी प्रोसेस आहे ना, ह्या प्रोसेसला आपण काय म्हणत असतो, कोॲग्युलेशन म्हणत असतो. मिनिंग कळालं आहे का? कोॲग्युलेशन सगळेजण एकत्र येऊन ॲग्रिगेट होतात. कोॲग्युलेशन सगळे सॉलिडचे पार्टिकल्स एकत्र येऊन ॲग्रिगेट होऊन, ॲग्रिगेटलाच आपण अजून एक शब्द वापरू शकतो, कंबाईन होतात. कंबाईन होऊन काय करतात, एक नवीन सॉलिडचा मॉलिक्यूल तयार करतात. अरे फार सोपं एक्झाम्पल आहे, डे टू डे लाईफमध्ये पण तुम्ही हे एक्झाम्पल यूज करता. बघा, कधी पण लाडू जर बनवायचे असतील ना, तर आधी त्याचं ते लाडू बनवण्याच्या आधी ते पूर्ण जे काय म्हणतात,
शेट मला तो शब्द नाही आठवत आहे. लाडू बनण्याच्या आधी मिक्सर जे असतं ते जे मिश्रण जे असतं ते असं वेगळं असतं. त्याला मम्मी आपली काय करते, असं गोल गोल बनवून त्याचा एक नवीन सॉलिड फॉर्म तयार करते गोल शेपमध्ये वगैरे, नाही का. त्याला आपण काय म्हणतो मग, ॲग्रिगेट झाले सगळे असे पार्टिकल किंवा कूट असं, नाही का, असं ते वेगळं असतं. पण त्याला आपण जर कंबाईन केलं तर काय तयार होणार आहे, सॉलिड स्ट्रक्चर, सॉलिड फॉर्म तयार होणार आहे. मग तसेच हे सगळे सॉलिड पार्टिकल्स असे छोटे 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 सेपरेट होते. पण आता ह्यांना सगळ्यांना जर एकत्र केलं तर एक सॉलिडचा मॉलिक्यूल तयार होतोय. तर त्याला आपण काय म्हणणार, कोॲग्युलेशन. ठीक आहे. मग आता इकडे काय होतं की लायोफिलिकमध्ये, आधी मी सेंटेन्स लिहिते मग समजून सांगते. आफ्टर addition of strong electrolyte, after addition of strong electrolyte, after addition of large amount of after addition of large amount of electrolyte, coagulation take place. म्हणजे काय बघा, आता इथे ना जर आपण लायोफिलिकमध्ये, आता इथे बाहेरून मी अजून एखादा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट म्हणजे एखादं सबस्टन्स, सॉलिड सबस्टन्स, आता इकडून मी बाहेरून थोडा सॉलिडचा सबस्टन्स ॲड केला तर ते सॉलिडच्या सबस्टन्सचे मॉलिक्यूल डिस्पर्जन मीडियमसोबत काय होऊन जातील, मिक्स होऊन जातील. कारण सॉलिड म्हणजेच डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्यांच्यामध्ये ग्रेट ॲफिनिटी आहे. असं ॲग्रिगेशन इकडे पटकन होणार नाही. सॉलिडचं ॲग्रिगेशन होऊन कोॲग्युलेशन इकडं पटकन होणार नाही. मग ज्यावेळेस मी खूप जास्त बाहेरून एखादं सॉलिड कंपाऊंड टाकेल त्यावेळेस काय होईल, सॉलिडमध्ये डिस्पर्स फेज आणि डिस्पर्स फेजमध्ये ॲफिनिटी क्रिएट होईल आणि मग सॉलिडचे मॉलिक्युल्स काय येतील, एकत्र येतील. पण जर मी थोडा जर सॉलिड टाकला तर तो थोडा सॉलिड डिस्पर्जन मीडियममध्ये मिक्स होऊन जाईल. तो पार्टिकल्सला कोॲग्युलेट करून घेणार नाही. सॉलिड पार्टिकल्सचं तिथं कोॲग्युलेशन होणार नाही आणि त्याच्यामुळे तिथली कोॲग्युलेशनची प्रोसेस ही नंतर होत असते, पटकन होत नसते. कोॲग्युलेशन कधी होतं, ज्यावेळेस बाहेरून लार्ज नंबर ऑफ आपण काय करू, इलेक्ट्रोलाइट ॲड करू. थोडा इलेक्ट्रोलाइट टाकला तर तो डिस्पर्जन मीडियमसोबत मिक्स होतो. अजून थोडा ॲड करा, तो पुन्हा डिस्पर्जन मीडियमसोबत मिक्स होऊन जाईल. कारण डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियम ह्या दोघांची टुवर्ड्स इच अदर ग्रेट ॲफिनिटी असल्यामुळं डिस्पर्स फेज जरी बाहेरून आपण ॲड केली, डिस्पर्स फेज ॲड करतोय म्हणजेच बाहेरून आपण सॉलिड फेज जरी ॲड करतोय तरी पण तो काय होऊन जाईल, लिक्विडसोबत रिमिक्स होत जाईल. ज्यावेळेस आपण खूप जास्त सॉलिड ॲड करू त्यावेळेस काय होईल, सगळे सॉलिड असे कंबाईन होऊन कोॲग्युलेशन होईल. ठीक आहे. कारण डिस्पर्स फेज आणि डिस्पर्जन मीडियममधली ॲफिनिटी ग्रेट असल्यामुळं बाहेरून जरी आपण थोडंसं ॲडिशन केलं तरी पण काय होणार नाही, तिथं कोॲग्युलेशन होणार नाही. पण इकडे तसं नसतं. आफ्टर ॲडिशन ऑफ small amount of electrolyte, coagulation take place. आफ्टर ॲडिशन ऑफ स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोलाइट कोॲग्युलेशन टेक प्लेस. तिकडं आपण इकडे थोडा जरी बाहेरून एखादा कंपाऊंड टाकला तरी पण सॉलिडचे मॉलिक्युल्स काय होतील, पटकन ॲग्रिगेट होतील आणि एक नवीन कंपाऊंड तयार करतील. कारण सॉलिडचे मॉलिक्युलला लिक्विड सोबत म्हणजे हेट आहे, तो लिक्विड सोबत मिक्स होणारच नाही. उलट बाहेरून अजून सॉलिड टाकला तर ते सगळे सॉलिडचे मॉलिक्युल्स एकत्र येतील आणि लिक्विड आणि सॉलिड मॉलिक्युल्स सेपरेट होतील. म्हणजे सॉलिडचे मॉलिक्युल्स हे कोॲग्युलेट होतील.
जरी आपण बाहेरून थोडासा जरी कंपाऊंड ॲड केला तरी. का? कारण डिस्पर्जन मीडियमसोबत तेवढी जास्त ॲफिनिटी नाही आहे, तेवढी जास्त म्हणजे ॲफिनिटी नाहीच आहे. मग जर आपण बाहेरून सॉलिड टाकला तो तर काय मिक्स होणार नाही, तो काय करेल मग सगळे सॉलिडचे मॉलिक्युल्स ॲग्रिगेट करेल आणि कोॲग्युलेशन तिथं इझिली होईल. कळाला आहे फिफ्थवाला पॉईंट? लेट मी नो. फिफ्थवाला पॉईंट कळाला Yes, आहे? ma'am. ओके. Yes, ma'am. त्याच्यानंतर 6th पॉईंट आहे बघा, विस्कोसिटी रिलेटेड. Viscosity of disperse phase is higher than dispersion medium. आणि इकडे viscosity of disperse phase and dispersion medium is nearly same. नेक्स्ट पॉइंट आहे बघा इकडे 7th, सरफेस टेन्शन रिलेटेड. सरफेस टेन्शन of disperse phase is lower than surface tension of disperse phase is lower than dispersion medium. इकडे surface tension of both is nearly same. आता सरफेस टेन्शन डिस्पर्स फेजचं कमी असल्यामुळे डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियमसोबत मिक्स होती आहे, नाही तर ती फ्लोट झाली असती, तरंगली असती. पण ती अशी डिस्पर्जन मीडियमसोबत मिक्स होती आहे, डिस्पर्ज होती आहे डिस्पर्जन मीडियमसोबत. तर त्याच्यामुळे त्याचं सरफेस टेन्शन कमी. जास्त दोघांचं जर सरफेस टेन्शन नियरली सेम असेल तर ते एकमेकांमध्ये तेवढे मिक्स होणार नाहीत. ठीक आहे. आणि आता लास्टवाला पॉईंट आहे 8th वाला बघा, द पार्टिकल. मॅम विस्कोसिटी म्हणजे काय? विस्कोसिटी म्हणजे रेझिस्टन्स टू फ्लो. आता मध आणि वॉटर, तर मधाला आपण असं जास्त विस्कस म्हणतो आणि पाण्याची विस्कोसिटी कमी असते. कारण मधाचा जर तुम्ही रेट ऑफ फ्लो बघितला तर फ्लो एकदम हळूहळू मध जर तुम्ही बघितलं तर त्याचा फ्लो खूप कमी आहे. तर वॉटरचा फ्लो हा फास्ट आहे. म्हणजे किती त्याचा फ्लो असणार आहे, त्या फ्लोला रेझिस्टन्स जो क्रिएट करेल त्यातला आपण विस्कोसिटी म्हणत असतो. तर मग मधामध्ये विस्कोसिटी जास्त असते, तो फ्लोला जास्त रेझिस्ट करत असतो. वॉटरमध्ये विस्कोसिटी कमी असते. आलंय का लक्षात? एक्झाम्पलवरून विस्कस नेचर किती रेट Yes, असणार, ma'am. हां किती रेट असणार आहे फ्लोचा. 8 वाला पॉईंट बघा, द पार्टिकल्स are not visible. The particles are not visible even under ultra microscope. म्हणजे इकडे आपल्याला नाही का डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स असे विजिबल नसतात की हां चला हे डिस्पर्स फेजचे पार्टिकल्स आहेत आणि हे डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स आहेत, हे आपल्याला विजिबल नसतं. इवन अंडर मायक्रोस्कोप म्हणजे मायक्रोस्कोपने जरी आपण बघितलं तरी पण आपल्याला ते पार्टिकल्स विजिबल नसतात. का विजिबल नसतात? कारण डिस्पर्स फेज डिस्पर्जन मीडियम ह्यांची टुवर्ड्स इच अदर ग्रेट ॲफिनिटी असल्यामुळे ते एकमेकांमध्ये एवढे असे म्हणजे असं युनिफॉर्मलीच मिक्स होतात असं म्हणू शकतो आपण. बट तेवढे पण युनिफॉर्मली मिक्स नाही होत, थोडाफार त्यांच्यामध्ये नॉन युनिफॉर्मनेस येतो आणि म्हणून त्यांना आपण मिक्सचर म्हणू शकतो. पण असं वरतून जनरली बघितल्यावरती ते आपल्याला होमोजेनियसच वाटतं, बट ॲक्च्युली ते होमोजेनियस नसतं. ठीक आहे. आणि इकडे बघायचं गेलं तर डिस्पर्स द पार्टिकल्स आर विजिबल बट कधी अंडर अल्ट्रा मायक्रोस्कोप.
अंडर द अल्ट्रा मायक्रोस्कोप आपल्याला डिस्पर्स फेसचे पार्टिकल आणि डिस्पर्जन मीडियमचे पार्टिकल्स काय होतात तर दिसतात. ओके, आता आपण थोडंसं बघूयात. पिक्चर फॉर्ममधून तुम्हाला अजून कळेल. लायोफिलिक सो ठीक आहे, आपल्याला अशी डायरेक्ट अशी क्लिअर इमेज इथं दिसत नाही आहे, पण मला जर कुठे मिळाली तर मी नक्कीच सेंड करेल. ठीक आहे, आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूयात. असं मला जे एक्सपेक्टेड आहे ते दाखवायचं मिळत नाही आहे. नेक्स्ट आहे बघा थर्ड क्लासिफिकेशन. थर्ड क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन मॉलिक्युलर साईज, की मॉलिक्युलची साईज किती असणार आहे त्याच्यावरून काय केलं आहे, कोलाइड्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ कोलाइड्स. Classification of colloids based on molecular size. ठीक आहे, आता बघा मॉलिक्युलर साईजवरून कोलाइड्स क्लासिफाय केलेत अकॉर्डिंग टू देअर मॉलिक्युलर साईज. एक आहे मल्टी मॉलिक्युलर कोलाइड्स आणि दुसरा आहे मायक्रोमॉलिक्युलर आणि थर्ड आहे असोसिएटेड. सो किती टाईप्स आहेत तर 3. मल्टी मॉलिक्युलर, सेकंड macromolecular and third is associated कोलाइड्स. ठीक आहे, पहिलं बघा मल्टी मध्ये काय सांगितलंय, द इंडिव्हिज्युअल पार्टिकल कन्सिस्ट ऑफ अन ॲग्रिगेट ॲटम्स ऑर स्मॉल मॉलिक्युल्स विथ साईज लेस दॅन 10⁻³ पिकोमीटर. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, इकडे जे पण ॲग्रिगेशन झालेलं असतं, ॲग्रिगेटेड मॉलिक्युल्स जे आहेत, ॲग्रिगेटेड मॉलिक्युल्सचे जे ॲटम्स आहेत ते ॲटम्सची साईज किती असणार आहे तर लेस दॅन 10⁻³ पिकोमीटरची आहे. फॉर एक्झाम्पल बघा,
गोल्डचे जे सोल आहेत की गोल्डचे जे पार्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये खूप सारे गोल्डचे ॲटम्स असतात आणि ते वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शननी एकमेकांसोबत कनेक्टेड असतात. आणि तुम्हाला माहिती आहे वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे वीक टाईप ऑफ अट्रॅक्शन असतं. म्हणजे सगळ्यात कमी अट्रॅक्शन त्याला आपण म्हणत असतो वंडरवॉल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. मग इथं जे काही मॉलिक्युल्स आहेत, पार्टिकल्स आहेत, त्या पार्टिकलची साईज कशी आहे तर <10⁻³ पिकोमीटरचे पार्टिकल्स आहेत. आणि हे सगळे पार्टिकल्स ॲग्रिगेट होऊन ह्याच्यापासून एक कोलायडल सिस्टीम तयार झालेली आहे. मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुम्हाला कुठलं लक्षात ठेवायचं आहे तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे गोल्ड सोल. ठीक आहे. गोल्ड सोलमध्ये काय असतात तर गोल्डचे जे पण सेव्हरल पार्टिकल्स आहेत ते सेव्हरल पार्टिकल्स वीक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमध्ये हेल्ड केलेले असतात. त्याला आपण काय म्हणणार आहोत मल्टी मॉलिक्युलर. म्हणजे खूप साऱ्या मॉलिक्युल्सपासून मग इथे काय तयार होतो एक मोठा मॉलिक्यूल तयार होतो. जे पण ॲटम्स आहेत त्या ॲटमची साईज कशी असते <10⁻³ पिकोमीटर असल्यामुळं खूप सारे मॉलिक्युल्स एकत्र आल्यानंतरच तिथे काय तयार होणार आहे कोलायडल सिस्टीम तयार होणार आहे. त्याच्यानंतर आहे मॅक्रोमॉलिक्युलर. आता मॅक्रो नावातच आहे मायक्रो, तर हे दोघांचा वेगळा मिनिंग आहे हा बघा. मायक्रो म्हणजे स्मॉल आणि मॅक्रो म्हणजे काय आहे तर लार्ज. मग ज्यावेळेस लार्ज मॉलिक्यूल डिस्पर्स फेज काय असते तर लार्ज असते, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणत असतो मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स म्हणत असतो. द मॉलिक्युल्स ऑफ डिस्पर्स फेजचे जे मॉलिक्युल्स आहेत त्या मॉलिक्युल्सची साईज कशी असणार आहे तर डिस्पर्स फेजच्या मॉलिक्युलची साईज ही लार्ज असणार आहे. ओके. आणि त्याच्यापासून जी कोलायडल सिस्टीम तयार होईल त्याला आपण म्हणत असतो मॅक्रोमॉलिक्युलर कोलायडल सिस्टीम. मग ह्याचं एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत तर बघा स्टार्च काय आहे तर बटाटा पोटॅटोमध्ये जे केमिकल कंपाऊंड आहे ते स्टार्च. त्याच्यानंतर सेल्युलोज, प्रोटीन्स, सेल्युलोज. आता हे बघा हे खूप मोठे मोठे पार्टिकल्स आहेत. प्रोटीन्स एक मोठा असा बायोलॉजिकल मॉलिक्यूल असतो. म्हणजे तुम्ही प्रोटीनचं स्ट्रक्चर असं छोटंसं कधीच नाही बघितलेलं. प्रोटीन्सचे जे स्ट्रक्चर बघितले तर खूप जास्त लाँग चेन असते हायड्रोकार्बनची वगैरे. म्हणजेच ते मायक्रो मॉलिक्युल्स असतात आणि त्यांची साईज कशी असणार आहे जास्त असणार आहे. नायलॉन, भरपूर एक्झाम्पल दिले त्याच्यामध्ये. नायलॉन, त्याच्यानंतर प्लॅस्टिक आणि पॉलिथिन. ओके. हे सगळे मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स आहेत. असे मॉलिक्युल्स अशी डिस्पर्स फेज ज्या डिस्पर्स फेजमधले मॉलिक्युल्स हे सफिशियंटली लार्ज इन साईज असतात. ओके. कोलायडल डायमेन्शनपेक्षा त्यांची साईज ही थोडी जास्त असते आणि त्याच्यापासून जे कोलाइड्स तयार होतात त्याला मॅक्रोमॉलिक्युलर कोलाइड्स म्हणतात. आता उद्याच्या लेक्चरला आपण काय बघणार आहोत तर असोसिएटेड कोलाइड्स म्हणजे काय ते आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. असोसिएटेड कोलाइड्सलाच काय म्हणतात तर मिसेल्सचं फॉर्मेशन म्हणतात. मिसेल्सचं फॉर्मेशन कसं होतं सोपमध्ये होत असतं. तर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो की आपण उद्या नेक्स्ट लेक्चरला मंडेला बघणार आहोत. आणि जर पॉसिबल झालं तर PPTवर मी आता इथून पुढचं नेक्स्ट चॅप्टर घेईल. कारण आपल्याला कोलाइड्स कसे प्रिपेअर करायचे, कोलाइड कसे प्युरिफाय करायचे असतात, कोलाइडच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत, त्याच्यानंतर कोॲग्युलेशनच्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे तर स्टडी करायचं आहे. ओके. आजच्या लेक्चरमधलं हे तुम्हाला डिफरन्स कळलेला आहे का लायोफोबिक आणि लायोफिलिक मधला? येस मॅम. ओके, ठीक आहे. सो तो डिफरन्स इम्पॉर्टंट आहे. आणि संडेच्या एक्झामला फक्त ॲडझॉर्प्शनवरचे क्वेश्चन्स आहेत. बाकी कोलाइड्स वगैरे त्याच्यावरचे क्वेश्चन्स नाही आहेत. ठीक आहे. सो थांबूयात आज. तो डिफरन्स व्यवस्थित लर्न करा. डिफरन्स इम्पॉर्टंट आहे.